खास विदर्भामध्ये आषाढी एकादशीला बनवल्या जाणारी भाजी. पावसाळ्यामध्ये एक वेळ तरी भाजी अशा पद्धतीने बनवून खायलाच हवी. आघाट्याची फळं घ्यायची व या फळाच्या मागील जो देठाचा भाग असतो, हा देठाचा भाग काढून टाकायचा. जी अगदी कवडी कवडी फळं आहे त्यामधील बीजाचा भाग काढायचा नाही आहे. तसाच आपण असे चिरून टाकायची ही वाघोटी, कारण ही फळं कवडी आहे. हे वाघोट्याचं अगदी परिपक्व झालेलं मोठं असं फळ आहे. तर याच्या आतील जो बीजाचा भाग आहे तो सर्व आपल्याला असा काढून टाकायचा आहे आणि फक्त वरील असा भाग घ्यायचा आहे आणि तो बारीक बारीक असा कट करून घ्यायचा आहे. हा बीजाचा भाग असा काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने चारही बाजूने बघा, अशा पद्धतीने असा बीजाचा भाग काढून घ्यायचा आहे. सर्व वाघोट्यामधील बीजाचा भाग असा काढून घेतलेला आहे. वाघोटे अशा पद्धतीने साफ करून घेतले मी. तुम्हाला हवं असेल तर यापेक्षा सुद्धा बारीक तुकडे तुम्ही करून घेऊ शकता. कढईमध्ये तेल घेतलं आणि तेल चांगलं असं कडकडीत गरम करून घेतलं. लगेचच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा थोडासा असा जास्तच टाकून घ्यायचा आहे. वाघोट्याची भाजी खाण्याची असली मजा तर या मातीच्या कढईमध्येच येते. तर तुमच्याकडे जर मातीची कढई असेल तर नक्की मातीच्या कढईमध्ये अशी भाजी बनवून बघा. कांदा असा 2 ते 3 मिनिट परतून झाल्यानंतर असा बारीक केलेला लसूण आहे तो टाकून घ्यायचा. लसूण थोडासा जास्तच टाकायचा. कांदा चांगला सोनेरी रंगाचा झालेला आहे. आता यामध्ये आपण हळद टाकून घेऊया. तिखट टाकून घ्यायचं. तिखट तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायचंय. जास्त मसाले टाकण्याची गरज नाही आहे या भाजीमध्ये. या भाजीला एक आपली वेगळी चव असते. मसाले चांगले परतून घ्यायचे. हे वाघोटे चांगले असे स्वच्छ धुवून घेतले होते. आधी वाघोटे टाकून घ्यायचे. वाघाटे टाकल्यानंतर लगेचच ही तुरीची डाळ आहे. तुरीची डाळ चांगली 4 ते 5 तास अशी मुरत घातली होती आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चणा डाळीचा सुद्धा उपयोग करू शकता यामध्ये. पण आमच्या घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुरीच्या डाळीमध्येच वाघाटे केलेले आवडतात. वाघाट्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाते. तर तुमच्या भागामध्ये कुठल्या नावाने ओळखतात या भाजीला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. भाजीला चांगली उकळी आल्यानंतर अर्धी वाटी असं पाणी टाकून घ्यायचं. भाजीला चांगली खडखडून उकळी आलेली आहे. गॅस असा बारीक करून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून एक आपल्याला 15 मिनिट ही भाजी शिजून घ्यायची आहे. जवळजवळ 20 मिनिटानंतर भाजी अशी चांगली तयार झालेली आहे. चांगली शिजलेली आहे भाजी. भाजी चवीला अगदी अशी भन्नाट लागते. ही वाघाट्याची भाजी भाकरी सोबत, पोळी सोबत किंवा भातासोबतही फार चविष्ट लागते. तर मी आज बाजरीच्या अशा भाकरी केलेल्या आहेत. बाजरीच्या भाकरी सोबत तर अप्रतिम लागते ही भाजी. वाघोट्याच्या भाजीची रेसिपी व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया एक अशा नवीनशा रेसिपी सोबत. बाय.